साई भक्तांच्या सोयीसाठी साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन येथे आधुनिक डिजिटल लॉकर सुविधा सुरू करण्यात आली। प्रवाशांना अत्यंत अल्प दरात सुरक्षितपणे सामान ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। ही सुविधा डुरावोल्ट फोन्झल कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित लॉकर प्रणाली बसवण्यात आली। प्रवासी आपले सामान लॉकरमध्ये ठेवून निर्धास्तपणे साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ शकतात। लॉकर परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असल्याने सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली। दरम्यान या डिजिटल लॉकर सुविधेचे उद्घाटन रेल्वे प्रबंधक अनिल शुक्ला, कंपनीचे डायरेक्टर अनिल नागरी, सेल्स मॅनेजर सन्मुख सुंदरम तसेच रेल्वेचे विविध अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलं। यावेळी HL मीना, सौरभ झा, अनिल तायडे, आनंद मेढे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना अनिल नागरे यांनी सांगितलं की साई भक्तांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। भविष्यात शिर्डी शहरातही अशा लॉकर सुविधा सुरू करण्याचा आमचा मानस आहे। या उपक्रमामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर व सुरक्षित होणार आहे। युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक। माझं नाव अनिल तायडे, मी इथं उपस्टेशन प्रबंधक वाणिज्य म्हणून काम करतो। हे जे टेंडर झालं किंवा ही जी यात्रांकरता सुविधा देण्यात गेली आहे डिजिटल प्रकारे लॉकर, ही कमर्शियल थ्रू झालेली आहे आणि ही सुविधा जी आहे यात्री जे येतात बाहेरून त्यांच्या बॅगला लॉक नसतो किंवा काही नसतं त्यात डिजिटल सर्व्हिस सुरू केलेली आहे रेल्वेने आणि याचा फायदा सर्वात जास्त साई भक्तांना होणार आहे आणि त्याचा फायदा आमच्यातर्फेही आम्ही साई भक्तांना देणार आहे आणि याचा प्रचार करणार आहे की जो जिथे असं प्रकारे सुरू करण्यात आलेली आहे ते सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। हे लॉकर सुरू करण्याच्या मागे आपला काय विशेष हेतू आहे? आता भारतीय जनता एवढी फिरते, भारतभर एवढे वेगवेगळे स्पॉट्स आहेत फिरण्यासाठी, त्यांना आता दर ठिकाणी रूम घ्यायला गरज नाही पडणार ह्या विचाराने की पैसे वाचवून ते लॉकर मध्ये सामान ठेवून बिना काही हातात घेऊन फिरू शकतील ह्या विचाराने ही कंपनी सुविधा देणं चालू केली आहे आणि एका प्रकारे हँड्स फ्री ट्रॅव्हल विदाउट लगेज ही कॉन्सेप्ट आम्हाला भारतात आणायची आहे। किती ठिकाणी शाखा आहे? आता 32 ठिकाणी लाईव्ह आहोत आम्ही। त्यातले काही मोठे ठिकाणे म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन, नागपूर रेल्वे स्टेशन, आता शिर्डी चालू होणार आहे आज आणि त्याबरोबर अनेक नॉर्थ आणि साऊथ, चेन्नई, वडोदरा, गुजरात साइड पण आणि CST मध्ये मुंबईमध्ये आमचा मोठा लॉन्च येणार आहे पुढच्या आठवड्यात। आपले एकच चार्ज असतात? हे एकदम मिनिमल 3 तास 40 रुपये पासून सुरू आणि जसे साईज वाढतात, स्लॉट वाढतात तसं 24 तासाचे स्लॉट पर्यंत 240 रुपये मॅक्सिमम मोठ्या साईजचे। किती लॉकर आहेत इथे? आता आपण बघू शकतो 15 लॉकर्सचा युनिट आहे, पण दर ठिकाणी वेगवेगळे साईजेस, वेगवेगळे कॉम्बिनेशन प्रमाणे 15 पासून ते आम्ही 100 पर्यंत पण जातो कधी कधी। चेन्नईमध्ये 80 लॉकर आहेत, CST मध्ये 150 लॉकर येतात। याची कसं वापर यूज होतो आपण जरा माहिती द्या। नक्की। आता ह्याला यूज करणं एकदम सिंपल आहे। आपल्याकडे फोन नंबर असतो, फोन नंबर आत टाका आणि OTP व्हॉट्सअप वरती येतो। OTP दर्ज करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करायचा आहे, किती तास हवेत, कुठली साईज हवी आहे आणि त्याप्रमाणे गुगल पे, पेटीएम कुठल्याही UPI सुविधांना पेमेंट करायची आहे आणि हे करून आपला दरवाजा ओपन होतो ज्याने आपण सामान आत ठेवू शकतो। नंतर जेव्हा आपल्याला परत यायचंय घ्यायला तेव्हा फक्त फोन नंबर, OTP टाकायचा आणि परत तुम्ही सामान घेऊ शकता। मध्यातनं जर तुम्हाला सामान घ्यायचं असेल तर ती पण सुविधा आहे आणि चेकआउट पण करू शकता एकदा तुमचं स्टोरेज करून झाल्यावर। चेकआउट करताना समजा मोबाईल एखाद्या ग्राहकाचा बंद पडला, स्विच ऑफ झाला, त्यानंतरची काय सुविधा? आता आम्ही 2-3 सुविधा देतो जिथे तुम्ही फोन नंबरला हेल्पलाईन करून कॉल करून दुसऱ्यांच्या कोणाच्या फोनवरून आम्हाला बॅकएंडला नंबर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.